नमस्कार, मी शुभम राज पुन्हा एकदा तारा न्यूजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। चंदगड विधानसभा मतदारसंघ हा कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातील एक अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे। भौगोलिकदृष्ट्या हा मतदारसंघ सीमेवरती आणि पूर्णपणे ग्रामीण भागात असल्यामुळे इथली शेती, साखर उद्योग आणि दुग्ध व्यवसायाचा मोठा प्रभाव आहे। दौलत साखर कारखाना हे या मतदारसंघातील प्रमुख आर्थिक केंद्र आहे आणि यामुळे राजकारणावर या कारखान्याचा विशेष प्रभाव आहे। राष्ट्रवादीत फूट आणि चंदगड मधली बदलती समीकरणे 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चंदगड मधील राजकीय परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची आणि अस्थिर आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर या ठिकाणी अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे। विद्यमान आमदार राजेश पाटील हे अजित पवार गटाशी जोडले गेले आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गटाने चंदगडमध्ये मजबूत पकड निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे। 2024च्या निवडणुकीत ते अजित पवार गटाचे प्रमुख उमेदवार असण्याची शक्यता आहे। दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून नंदाताई बाभुळकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर चंदगडमधील मतदारांमध्ये मोठी कुतूहलता निर्माण झाली आहे आणि शरद पवार गटाला एक नवा चेहरा पुढे आणावा लागणार आहे। महायुतीमधील उमेदवारीची स्पर्धा ही चंदगडमध्ये महायुतीसमोरही आव्हान आहे। महायुतीकडून 3 उमेदवार इच्छुक आहेत, ज्यामध्ये भाजपचे संग्रामसिंह कुपेकर हे ठामपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। कुपेकर हे भाजपकडून तिकीट मिळालं नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत। महायुतीच्या स्पर्धेत दौलत साखर कारखान्याचे चेअरमन मानसिंगराव खराटे हे देखील महत्त्वाचे उमेदवार ठरणार आहेत। खराटे यांनी महायुतीकडून तिकीट मिळवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे, त्यामुळे महायुतीतील तिकीट वाटपाबाबत अनेक आव्हाने उभी राहिली आहेत आणि यामुळे पक्षांतर्गत संघर्ष उफाळला आहे। महत्त्वाचे मुद्दे आणि मतदारांची अपेक्षा चंदगड मतदारसंघामधील निवडणुकीत स्थानिक मुद्दे आणि जनतेच्या अपेक्षांचा विशेष प्रभाव आहे। या ठिकाणची शेती, सिंचन, रस्ते विकास आणि रोजगार या प्रमुख मुद्द्यांवर मतदारांच्या मागण्या आहेत। दौलत साखर कारखान्याशी संबंधित असलेल्या राजकीय नेत्यांना मोठा प्रभाव असल्यामुळे हा कारखाना राजकारणाचा केंद्रबिंदू राहण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची फूट, महायुतीतील स्पर्धा आणि अपक्ष उमेदवार यांच्या पार्श्वभूमीवर 2024च्या चंदगड विधानसभा निवडणुकीत बहुरंगी लढत होण्याची चिन्ह दिसत आहेत। विद्यमान आमदार राजेश पाटील अजित पवार गटाशी आहेत, तर शरद पवार गट नंदाताई बाभुळकर यांच्यासारख्या उमेदवारांना पुढे आणण्याच्या तयारीत आहे। तर संग्रामसिंह कुपेकर आणि मानसिंगराव खराटे यांच्यात भाजपच्या उमेदवारीसाठी चुरस आहे। हे सर्व राजकीय नेते आणि त्यांचे पक्ष आगामी निवडणुकीत मतदारसंघापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। मतदारांची मतं कोणाकडे वळतील, कोणते मुद्दे प्रबळ ठरतील आणि कोणत्या गटाची सत्ता येईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। चंदगड विधानसभा 2024 साठीचा हा संघर्ष निश्चितच चुरशीचा आणि महत्त्वपूर्ण असेल। याने अशाच स्पेशल रिपोर्टसाठी तारा न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।